आजचा हा व्हिडिओ त्या मुलींसाठी ज्यांना सगळं काही समजते पण तरीही फॅमिलीसमोर काहीच बोलू शकत नाही, ज्या स्वतःचं दुःख घेऊन घरासाठी कायम स्ट्रॉंग राहतात. त्या समाजाला तर फेस करतात पण फॅमिलीला फेसच करू शकत नाहीत. तर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग, ती एक मुलगी आहे जी घरचं सगळं बघते, भावांना हक्कानं मनापासून सांभाळते, दारू पिणाऱ्या वडिलांना सहन करते, कारण तिला माहीत आहे घर तुटायला वेळ लागत नाही पण जोडायला मात्र आयुष्य लागतं. आईचे कष्ट तिला कळतात, आईच्या डोळ्यातला थकवा तिला दिसतो, म्हणून ती कधीच तक्रार करत नाही. तिला तिची लक्ष्मण रेखा माहीत आहे पण तरीसुद्धा ती स्वतःसाठी ती रेखा ओलांडत नाही, कारण तिच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. पण या सगळ्या नात्यांच्या गर्दीत ती हळूहळू स्वतःलाच विसरते. तिचं आयुष्य, तिची स्वप्न ती सगळी त्या कुटुंबासाठी अर्पण करते आणि तरीही त्या कुटुंबाला तिची किंमत नकभरही वाटत नाही. असं का होतं? ती कुठे चुकते की खरंच ती कुठे कमी पडते? देवाने तिला एक नातं दिलं तर होतं, तिच्यासाठीचं, तिच्या वेदना समजणार, पण तेही तिच्यापासून दूर गेलं, कारण कदाचित तिला स्वतःपेक्षा सगळे जास्त महत्त्वाचे वाटतात. तिनं तिचं शिक्षण अर्ध्यावर सोडलं कारण घराला गरज होती. तिनं तिची कमाई भावाच्या लग्नासाठी खर्च केली आणि आज भावाच्या संसारालाही तिच्याच आधाराची अपेक्षा आहे. का असं होतं तिच्याच बाबतीत? जिथे ती सगळ्यांसाठी उभी राहते तिथे तिच्यासाठी कुणीच उभं का राहत नाही? आता ती थकली आहे, खूप जास्त थकली आहे. आता तिला कोणाचा तरी आधार हवा आहे, तिचं स्वतःचं घर हवं आहे, तिला तिचा प्रियकर हवा आहे, तिला तिची स्वतःची फॅमिली हवी आहे. पण त्याचसोबत तिच्या दुःखाला समजून घेणारं मन हवं आहे. नेहमी सगळी नाती जपणारी ती मुलगी, तिला आता हक्काचं नातं हवं आहे. ती आता आयुष्यभरासाठी तिच्या हक्काचा माणूस शोधते, जो तिला नुसतं सहन कर म्हणणार नाही तर म्हणेल, थांब आता मी आहे. आज ती